स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी 27 तारखेला वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची लागवड करणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली आहे। 27 नोव्हेंबरला वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत तपनपाडा दूधखेड शिवारात काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दूधखेड शिवारातील इसम रवींद्र नामदेव गांगुर्डे वय 40 राहणार तपनपाडा दूधखेड तालुका चांदवड यांच्या मालकीचं शेत गट नंबर 83 व 84 या ठिकाणी छापा टाकला। या छाप्यात 215 किलो वजनाची 65 गांजाची झाडे 12,93,060 रुपये किमतीचा अवैध गांजा साठा आढळून आला। यावेळी तो साठा जप्त करण्यात आलाय। यातील इसम रवींद्र गांगुर्डे हा त्याच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशानं मिळून आला असून त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात NDPCS कायदा कलम 20-22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील आरोपीला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, वडनेरचे दिनकर मुंढे, प्रकाश जाधव तसेच नवनाथ सानप, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सतीश जगताप यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे। शंकर राऊत, बसवंत NH3 डिजिटल, वडनेर भैरव।